नमस्कार मित्रांनो, छोट्या गोष्टी मोठे बोध या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत, परंतु होळी हा असा सण आहे जो रंग, आनंद, उत्साह आणि आध्यात्मिक अर्थ यांचा सुंदर संगम आहे। होळी हा केवळ रंगांचा खेळ नाही, तो मनातील अंधार दूर करण्याचा, वाईट प्रवृत्ती जाळण्याचा आणि जीवनामध्ये नवचैतन्य आणण्याचा सण आहे। पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या होळी सणामागे एक अशी कथा आहे जी श्रद्धेचा विजय आणि अहंकाराचा अंत सांगते। चला आता जाणून घेऊया होलिका दहनाची धार्मिक कथा। होलिका दहन धार्मिक कथा, श्रद्धेचा विजय आणि अहंकाराचा अंत। प्राचीन काळामध्ये दैत्यकुळामध्ये दोन पराक्रमी भाऊ जन्माला आले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू। दोघेही अपार शक्तिमान, महत्वाकांक्षी आणि पराक्रमी होते, परंतु त्यांच्या मनामध्ये देवतांविषयी, विशेषतः भगवान विष्णूंविषयी तीव्र द्वेष होता। हिरण्याक्षाचा वध भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण करून केला। ही घटना हिरण्यकश्यपूच्या मनाला असह्य झाली। त्याच्या अंतःकरणामध्ये सुडाची ज्वाला प्रज्वलित झाली। त्याने ठरवले की तो देवतांपेक्षा अधिक शक्तिशाली बनेल। त्याला अमरत्व हवे होते। त्याने कठोर तपश्चर्या आरंभली। पर्वतांच्या गुहेमध्ये उभे राहून त्याने वर्षानुवर्षे अन्न पाण्याचा त्याग केला। त्याच्या शरीरावर मुंग्यांनी वारूळ बांधले, त्वचा सुकली, पण त्याची साधना खंडित झाली नाही। प्रखर उन्हात तो अढळ उभा राहिला, पावसाच्या धारांनी भिजला, वाऱ्यांनी त्याचे शरीर झिजले, तरी त्याचा निर्धार ढळला नाही। अखेर त्याच्या तपशक्तीने ब्रह्मदेव प्रसन्न झाले। त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले। हिरण्यकश्यपूने अत्यंत चातुर्याने अटी मांडल्या। त्याने मागितले की त्याचा वध ना मनुष्याने व्हावा, ना प्राण्याने, ना घरात, ना घराबाहेर, ना दिवसात, ना रात्री, ना भूमीवर, ना आकाशात, ना शस्त्राने, ना अस्त्राने। ब्रह्मदेवांनी वरदान दिले। वरदान मिळताच हिरण्यकश्यपूचा अहंकार आकाशाला भिडला। त्याला वाटू लागले की आता तोच सर्वश्रेष्ठ आहे। त्याने राज्यामध्ये देवपूजेवर बंदी घातली, स्वतःची पूजा करण्याची सक्ती केली। भीतीने प्रजा गप्प राहिली, परंतु नियतीने वेगळीच योजना आखली होती। हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा लहान वयातच भगवान विष्णूंचा भक्त झाला। त्याच्या हृदयामध्ये अपार श्रद्धा होती। तो म्हणत असे की ईश्वर सर्वत्र आहे। गुरुकुलामध्येही तो इतर बालकांना भक्तीचे महत्त्व सांगत असे। ही गोष्ट हिरण्यकश्यपूच्या कानावर पडताच त्याचा संताप अनावर झाला। त्याने प्रल्हादाला दरबारामध्ये बोलावले। सर्वात मोठा कोण, असा प्रश्न त्याने विचारला। प्रल्हादाने शांतपणे उत्तर दिले, भगवान विष्णू। या उत्तराने हिरण्यकश्यपू क्रोधित झाला। त्याने प्रल्हादाला समजावण्याचा प्रयत्न केला, धमक्या दिल्या, पण प्रल्हादाची श्रद्धा अढळ राहिली। अखेरीस त्याने त्याला मृत्यूदंड देण्याचा निर्णय घेतला। प्रथम त्याला उंच पर्वतावरून ढकलण्यात आले। सर्वांना वाटले की आता त्याचा अंत झाला, परंतु तो सुरक्षित उठून उभा राहिला। नंतर त्याला विष देण्यात आले, पण विषाचा परिणाम झाला नाही। त्याला सर्पांनी वेढलेल्या खड्यात टाकण्यात आले, परंतु सर्पांनी त्याला इजा केली नाही। हत्तीखाली चिरडण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो पुन्हा सुरक्षित राहिला। प्रत्येक वेळी प्रल्हादाच्या ओठांवर भगवन नाम होते। श्रद्धेचे तेज संकटांवर मात करत होते। हिरण्यकश्यपूचा संताप आता मर्यादा ओलांडू लागला। त्याने आपल्या बहिणी होलिकेला बोलावले। होलिकेला वरदान होते की ती अग्नीत जळणार नाही। हिरण्यकश्यपूने योजना आखली की होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसेल। फाल्गुन पौर्णिमेची रात्र होती। विशाल अग्निकुंड तयार करण्यात आले। प्रजाजन भयभीत होऊन पाहत होते। होलिका आत्मविश्वासाने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली। ज्वाळा उंच भडकल्या। प्रल्हाद डोळे मिटून भगवान विष्णूंचे स्मरण करत राहिला। अग्नी प्रखर झाला, परंतु अचानक वारा सुटला। होलिकेला सुरक्षित ठेवणारे दिव्य वस्त्र उडून प्रल्हादाच्या अंगावर आले। होलिका जळू लागली। तिचा अहंकार राख झाला। काही क्षणांत ती भस्म झाली। प्रल्हाद सुरक्षित राहिला। ही घटना म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होता। हिरण्यकश्यपू संतापाने थरथर कापू लागला। त्याने प्रल्हादाला विचारले, तुझा देव कुठे आहे? प्रल्हादाने उत्तर दिले, तो सर्वत्र आहे। हिरण्यकश्यपूने खांबावर प्रहार केला। त्या खांबातून भगवान विष्णू नरसिंह अवतारात प्रकट झाले। अर्धे मनुष्य, अर्धे सिंह। संध्याकाळची वेळ होती, ना दिवस ना रात्र। राजवाड्याचा उंबरठा, ना घरात ना बाहेर। नरसिंहांनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतले, ना भूमीवर, ना आकाशात, आणि नखांनी त्याचा वध केला, ना शस्त्र ना अस्त्र। अशा प्रकारे ब्रह्मदेवांच्या प्रत्येक अटींची पूर्तता झाली। अन्यायाचा अंत झाला। त्या दिवसाच्या स्मरणार्थ फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाते।
अग्निकुंड पेटवून लोक आपल्या मनातील अहंकार, मत्सर, द्वेष आणि वाईट सवयी जाळण्याचा संकल्प करतात. होलिका दहनाची कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा कधीही नष्ट होत नाही. अहंकार कितीही बलवान असला तरी त्याचा अंत निश्चित असतो. अन्यायाचा अंत होतो आणि सत्याचा विजय होतो. त्या अग्नीतून केवळ होलिका जळली नाही, अहंकार जळला, अन्याय जळला, दुष्टता जळली. उरली ती फक्त श्रद्धेची ज्योत. आणि म्हणूनच आजही फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री जेव्हा अग्नी प्रज्वलित होतो, तेव्हा तो केवळ लाकूड जाळत नाही, तो आपल्या अंतःकरणातील अंधार दूर करण्याची आठवण करून देतो. मित्रांनो, ही होती श्रद्धेचा विजय आणि अहंकाराच्या अंताची कथा. पण प्रश्न असा आहे की आज आपण होळी का साजरी करतो? होलिका दहनामागील खरा अर्थ काय आहे? चला आता त्यामागील महत्त्व समजून घेऊया. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूची सुरुवात या काळात होत असल्यामुळे निसर्गामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते. झाडांना पालवी फुटते, फुले उमलतात आणि वातावरणामध्ये प्रसन्नता पसरते. होळी हा निसर्गाच्या या परिवर्तनाचा उत्सव आहे. होळी सण का साजरा केला जातो? होळी साजरी करण्यामागे धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि वैज्ञानिक अशी अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम धार्मिक कारण पाहूया. धार्मिक दृष्टिकोनातून होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. होलिका दहन हा विधी आपल्याला सांगतो की अहंकार, मत्सर, द्वेष आणि अन्याय यांचा शेवटी नाश होतो. होळीचा अग्नी हा केवळ बाहेरील अग्नी नसून तो आपल्या मनातील नकारात्मक विचार जाळण्याचा प्रतिकात्मक संदेश आहे. होलिका दहनाचे महत्त्व. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केले जाते. गावामध्ये किंवा समाजामध्ये एकत्र येऊन मोठे अग्निकुंड तयार केले जाते. लोक लाकूड, शेणाच्या गोवऱ्या आणि इतर ज्वलनशील वस्तू टाकून अग्नी प्रज्वलित करतात. त्या अग्नीसमोर प्रार्थना केली जाते. या अग्नीमध्ये लोक आपल्या वाईट सवयी जाळण्याचा संकल्प करतात. राग, मत्सर, लोभ, स्वार्थ, अहंकार या प्रवृत्ती सोडण्याचा निश्चय करतात. हा विधी आपल्याला आत्मपरीक्षणाची संधी देतो. रंगोत्सवाचा अर्थ. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. लोक एकमेकांना रंग लावतात, गोड पदार्थ देतात आणि आनंद व्यक्त करतात. रंगांचा अर्थ केवळ बाह्य सौंदर्य नाही, रंग विविधतेचे प्रतीक आहेत. लाल रंग ऊर्जा आणि प्रेमाचे प्रतीक आहे. हिरवा रंग समृद्धी आणि नवचैतन्य दर्शवतो. पिवळा रंग आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. रंग खेळताना लोक सामाजिक भेद विसरतात. श्रीमंत, गरीब, लहान मोठे सर्वजण एकत्र येतात. होळी समाजामध्ये एकोपा वाढवते. सामाजिक महत्त्व. होळी हा संवाद वाढवणारा सण आहे. अनेकदा वर्षभरात निर्माण झालेले मतभेद, गैरसमज आणि राग या दिवशी दूर केले जातात. लोक एकमेकांच्या घरी जातात, गोड पदार्थ वाटतात आणि नवीन नातेसंबंध निर्माण करतात. हा सण आपल्याला शिकवतो की समाजामध्ये सौहार्द आणि मैत्री टिकवणे अत्यंत आवश्यक आहे. वैज्ञानिक महत्त्व. हिवाळ्यानंतर हवामान बदलते. या काळात काही संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता असते. परंपरेनुसार होलिका दहनामुळे वातावरणातील काही जंतू नष्ट होण्यास मदत होते असे मानले जाते. पूर्वी नैसर्गिक फुलांपासून आणि वनस्पतींपासून रंग तयार केले जात. हे रंग त्वचेसाठी हितकारक होते. त्यामुळे होळी आरोग्याशीही जोडलेली होती. आध्यात्मिक संदेश. होळी आपल्याला सांगते की जीवनामध्ये अंधार कायम राहत नाही. संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि संयम ठेवला तर मार्ग नक्की सापडतो. मनातील वाईट विचार जाळून नवीन सुरुवात करण्याची ही योग्य वेळ आहे. अंतिम बोध. होळी आपल्याला शिकवते, अहंकाराचा शेवट निश्चित आहे. श्रद्धा आणि सत्य कधीही पराभूत होत नाहीत. वाईट कितीही बलवान असले तरी शेवटी विजय चांगल्याचाच होतो. या होळीला आपण मनातील राग, मत्सर आणि नकारात्मकता जाळून टाकूया. प्रेम, मैत्री आणि सकारात्मकता स्वीकारूया. होळीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.